कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मॅडम येऊ का? तुम्हाला किती वेळा सांगायचं या घरात येऊ का असं विचारायचं नाही। ही काही तुमची शाळा नाही। ही माणूस कामात असतो ना, म्हणून विचार। वेळ आहे ना आता तुमच्याकडे? आम्ही जर का कामात असतो, आमच्याकडे वेळ नसता, येऊ नका असं सांगितलं असतं। बोला आता पटशिरी काय काम आहे ते। एक विनंती होती। विनंती कसली? अधिपतींनी गाणं शिकावं अशी माझी इच्छा आहे, तर तुम्ही परवानगी द्याल का त्यांना गाणं शिकायला? अशी तुमची इच्छा आहे? अधिपतींची काय इच्छा आहे? त्यांची पण इच्छा मॅडम, त्यांना पण खूप आवड आहे गाण्याची। असं ते का नाही आले आम्हाला सांगायला? तुम्ही काय त्यांचं वकीलपत्र घेऊन आलं वय? नाही नाही तसं नाही मॅडम, पण हे बघा ते तुमच्या शब्दाबाहेर नाही। तुम्हाला आवडेल ना आवडेल असं त्यांना वाटत होतं म्हणून नाही आलं। आम्हाला आवडेल ना आवडेल असं त्यांना वाटत होतं म्हणून ते आले नाही। तुम्ही मात्र आला। बरं जाऊ दे जाऊ दे जाऊ दे। मग द्याल ना तुम्ही परवानगी? तो काय घाई काय एवढी? हा विचार करतो आम्ही, सांगतो तुम्हाला। ठीक आहे तुम्ही विचार करा मॅडम, पण प्लीज पॉझिटिव्हली विचार करा, कारण अधिपतींनी गाणं शिकावं अशी माझीही इच्छा आहे आणि त्यांचीही इच्छा आहे। आणि माझी। अधिपतीच्या गळ्यात गाणं आहे, सूर आहे, मी ऐकलंय। त्यामुळं त्यानं गाणं शिकावं अशी माझी इच्छा आहे। येतंय आमच्या ध्यानात तुमच्या दोघांचं पण म्हणणं काय ते। करतो आम्ही, विचार करतो। हरकत नाही, तू विचार कर, वेळ घे, पण चांगला विचार कर आणि त्याच्या इच्छेचाही विचार कर। कळलंय आम्हासनी तुमच्या दोघांची पण इच्छा आहे ती। नाही नाही, अधिपतीनं गाणं शिकावं ही फक्त आम्हा दोघांची इच्छा नाहीये, स्वतः अधिपतीलाही तसंच वाटतंय। बरोबर ना अक्षरा? हो खरंच त्यांची इच्छा आहे शिकायची। ठीक आहे, आम्हाला विचार करू द्या। चालेल, तुला हवा तेवढा वेळ घे, विचार कर। तुझा होकार जर असेल तर आम्हाला सगळ्यांना चांगलं वाटेल। मॅडम मी येते, पण प्लीज प्लीज। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।